दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ॲडव्होकेट भानुप्रताप सिंग आणि त्यांच्या हजारो वकिलांनी गेली 4 दिवस ईव्हीएम मशीन जे आहे ते कसं हॅक केलं जातं याचा प्रयोगच लावलाय। व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन हे दोन्ही कसं हॅक करता येतं याचं जाहीर प्रदर्शन जंतर मंतरवरती चाललंय आणि ते हजारो नागरिक बघतायत आणि सगळा देश आणि जग बघतंय। तेव्हा जे मशीन हॅक करता येतं असं संबंध भारतीय नागरिकांचं मत आहे। तर हे मत लक्षात घेऊन या निवडणुका 2024च्या निवडणुकाला ईव्हीएम मशीन वापरता कामाचं नाही, व्हीव्हीपॅट वापरता कामाचं नाही, बॅलेट बॉक्सवरतीच निवडणुका झाल्या पाहिजेत। आणि मतपत्रिकावरती झालेल्या निवडणुकीमध्ये मी कोणाला मत देतोय हे मला कळतंय, या मशीनमुळे मी कोणाला मत देतोय हेच कळत नाही। त्याच्यामुळे आम्हाला त्या मशीनला आमचा विरोध आहे आणि त्याच्यासाठी आम्ही 22 तारखेला राजवाड्यापासून, सातारा शहरातल्या राजवाड्यापासून ते जिल्हा कचेरीपर्यंत आम्ही पदयात्रा काढणार आहोत ईव्हीएम मशीनची। आमचं कोणाच्या बरोबर भांडण नाही, आमचं मशीनच्या बरोबर भांडण आहे आणि आम्ही मशीनच्या बाजूला भांडतो आहोत। हे मशीन लबाड आहे, हे मशीन हॅक होते आणि त्याच्यामुळे आमचा मताचा अधिकार जातोय, लोकशाही खतम होते, भारतीय राज्यघटना जाते। या गोष्टी आम्हाला जाऊ द्यायच्या नाहीत आहे, कारण आम्ही हे मोठ्या कष्टाने स्वातंत्र्य मिळवलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला लढायला लागणार आहे, आम्ही वाटेल ती किंमत मोजू, परंतु ईव्हीएम आम्ही पुन्हा त्याच्यावरती निवडणुका करू देणार नाही। बाकी सगळ्यांची भूमिका अशी आहे की ईव्हीएम नको आहे। राजकीय पक्षांनी खरं म्हटलं तर ही भूमिका घ्यायला पाहिजे, पण ते घेत नाहीत। आता ते का घेत नाही ते त्यांना विचारायला पाहिजे, मी तसं सांगणार त्यांच्या वतीनं। मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला सांगतोय की नाही आम्ही चालू देणार, नागरिक चालू देणार नाहीत। आता वकील म्हणाले, वकिलाने हा प्रश्न विचारला, वकील म्हणाले की आम्ही वकील आहोत आणि इतकं आम्हाला पुरेसं आहे, आमचा कुठलाही राजकीय पक्ष नाही। पण देशातल्या संविधानावरती जर हल्ला झाला असेल तर आम्ही गप्प बसू शकत नाही। तसे सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही गप्प बसू शकत नाही, आम्ही त्या वकिलांच्या बरोबर आहोत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार आहोत।